ताज्या व ठळक नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या 101व्या जयंती व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व माढा लोकसभेचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून पत्रकारांचा सन्मान करण्यात आला। कारखाना स्थळावर कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील, सभापती वैष्णवी देवी मोहिते पाटील, उपसभापती किशोरराजे सूळ पाटील, युवा नेते अर्जुनसिंह मोहिते पाटील या मान्यवरांच्या हस्ते व ज्येष्ठ पत्रकार दामोदर लोखंडे आणि भारत मगर या पत्रकारांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। या कार्यक्रमाचे संयोजक सन्माननीय प्रशांतजी जोशी, अधिकृत सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सर्व मान्यवरांना विनंती, पत्रकार दिनाचा औचित्य साधून सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटील यांच्या 101व्या जयंती निमित्त श्री शंकर सहकारी साखर कारखाना पंचायत समिती माळशिरस व प्रशांत जयकुमार जोशी यांच्या वतीनं संयुक्त विद्यमाने या ठिकाणी पत्रकारांचा सन्मान या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय दादासाहेब आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ माळशिरस तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा प्रशांत जोशी सन्मती सेवा दलाचे सचिव यांनी आयोजित केलेला होता। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी खासदार श्री शंकर सहकारी कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मती सेवा दलाचे अध्यक्ष मेहर गांधी होते। त्यावेळी व्यासपीठावर माळशिरस पंचायत समितीच्या सभापती वैष्णवी देवी मोहिते पाटील, उपसभापती किशोरराजे सूळ पाटील, पंचायत समिती सदस्य व युवा नेते अर्जुनसिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, श्री शंकर सहकारी कारखान्याचे संचालक, पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषदेचे सदस्य उपस्थित होते। रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पत्रकारांना व उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले, समाजातील घडलेल्या बातमीची तीव्रता कमी करून सामाजिक जाणीवतेचे भान ठेवून समाजात शांततेचा भंग होऊ नये अशा प्रकारे बातमी समाजासमोर ठेवून समतोल राखण्याचा प्रयत्न पत्रकारांनी नेहमीच केलेला आहे। सतत धावपळीचे व धकाधकीचे जीवन चाललेले असते, त्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी असाही सल्ला देऊन मोटारसायकल कशी खड्ड्यात सुद्धा गाडी चालवणाऱ्याला धक्का पोचू देत नाही, तशाच पद्धतीने घडलेल्या घटनेची तीव्रता समाजापर्यंत पोहोचू न देता पत्रकार हे सुद्धा एक प्रकारे शॉकऑब्झर्वर सारखे तीव्रता कमी करतात। सर्व पत्रकारांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते फेटा, श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला। सदरचा कार्यक्रम प्रशांत जोशी यांनी घेतलेला असून त्यांना कल्पना देणारे छायाचित्रकार रविराज वाणी यांचेही या ठिकाणी कौतुक करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संचालक सुरेश मोहिते यांनी मानले। माळशिरस तालुक्यातील सर्वच पत्रकारांचा सन्मान व स्नेहभोजन माजी आमदार चांगोजीराव देशमुख यांनी या प्रथेला सुरुवात केली। त्यांच्या पश्चात माजी पंचायत समिती सदस्य व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंगभाऊ देशमुख यांनी अखंड परंपरा चालू ठेवली। त्यांनी पत्रकार दिनाच्या दिवशी दुपारचे महाभोजन व सन्मान पत्रकारांचा केला जातो। त्या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष फतेशह माने पाटील आवर्जून हजर राहतात। दी सासवड माळी शुगर कारखाना लिमिटेड माळीनगर या कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र उर्फ रंजनभाऊ गिरमी व त्यांचे सर्व संचालक मंडळ पत्रकारांना सायंकाळचे जेवण व मान सन्मान करतात। आजपर्यंत 2च ठिकाणी तालुक्यातील सर्वच पत्रकारांना मान सन्मान केला जात होता। त्यानंतर सन्मती संघाचे सचिव प्रशांत जोशींनी सर्व पत्रकारांचा सन्मान करणारे हे तिसरे व्यक्ती आहेत। तालुक्यात अनेक लोकांकडे पैसा आहे, परंतु अशा गोष्टी करायला दानत लागते, ती यांच्याकडे असल्यामुळे पत्रकारांच्या मध्ये अशा दानशूर लोकांविषयी नेहमी आदरभाव राहिलेला आहे। आमची माहिती किंवा बातमी अशी लिहावी
असा कधीही आग्रह या लोकांनी आजपर्यंत केलेला नाही. त्यामुळे अशा लोकांच्या विषयी पत्रकारांच्या मनामध्ये नेहमीच आदरभाव राहिलेला आहे. अशा कार्यक्रमामुळे पत्रकार आणि जनता यांच्यामध्ये सुसंवाद घडून येत असतो. त्यामुळे अशा स्तुत्य उपक्रमाचे तालुक्यात कौतुक केले जात आहे. तसेच बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त हा चांगला कार्यक्रम दादासाहेब चेअरमन झाल्यानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी प्रशांत जोशी हे आमचे सख्खे शेजारी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. प्रथमतः हे सर्व करत असताना ह्या पडद्यामागचा हिरो रविराज वाणे त्याचंही कौतुक केलं पाहिजे. एका शेती कामगार महामंडळातला मुलगा 1995 साली फोटोग्राफीमध्ये आला आणि स्वकष्टाने आपल्या कलेद्वारे एक चांगलं विश्व त्यानं वर्तमानपत्रात आणि त्याच्या फोटोग्राफीमध्ये चांगलं एक नाव स्वतःच केलेलं आहे. त्या रविराज वाणीचं या ठिकाणी कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. तरी दादासाहेब हेच आपले नेते असतील, पक्ष कोणताही असो. रणजित दादांनी पण राज्य लेवलला त्यांच्यासोबत मी पिसेंनी बरेच दौरे केले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून दादासाहेब हा कारखाना चांगला चालवतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. ज्योत आपण ज्यावेळेस इथं आणू त्यावेळेस आपण सर्व सन्माननीय पत्रकारांचा सत्कार या प्रांगणामध्ये जर घडवून आणला तर त्याला एक वेगळी शोभा येईल. आणि हा सगळा पुढाकार प्रशांत आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी मेहर यांनी घेतला आणि आज आम्हाला तुमचा सत्कार करण्याचा बहुमान मिळाला आमच्या प्रांगणामध्ये, म्हणजे आपल्या सहकार कारखान्याच्या. त्याबद्दल तुम्ही वेळ दिला आणि एवढ्या दूरून सगळेजण तालुक्यातले जवळपास सहकारी मित्रमंडळी इथे उपस्थित राहिला. त्याबद्दल पत्रकारांचं मी मनपूर्वक या ठिकाणी प्रथमतः आभार व्यक्त करतो. तरी पण जसं म्हणलं की समाजाचा शॉक, गाडीला जसा शॉक ऑब्झर्वर असतो ना, शॉक ऑब्झर्वर, की आपण गाडी खड्ड्यातनं चालत असताना खड्डा किती जरी मोठा असला तरी धक्का तेवढा आपल्याला लागत नाही, कारण की तो शॉक ऑब्झर्वर असतो गाडीला. तसं हे पत्रकार आपले समाजाचे शॉक ऑब्झर्वर आहेत. यांच्याकडे बातमी अतिशय भयानक समजलेली असते, पण तशी बातमी जर त्यांनी छापायची ठरवली तर समाजामध्ये काहीतरी वेगळं निर्माण होईल आणि ते डायल्यूट करून थोडंसं हलकं फुलकं लिहून त्याच्यामध्ये जेवढी तीव्रता असते ती तीव्रता न लिहिता, तेवढ्या तीव्रतेनं न लिहिता हलकं फुलकं लिहून ते समाजाला बातमी पोचवत असतात. म्हणजे एखादा अतिप्रसंग ज्यावेळेस घडतो तसं तुम्ही छापत नाही, कारण की समाजात काहीतरी वेगळं निर्माण होईल, चित्र निर्माण होईल. त्यामुळे समाजाचे शॉकवर जर राहतो. वेळेवर जेवण मिळत नाही, वेळेवर सगळ्या गोष्टी होत नाहीत, त्यामुळे आरोग्याची सुद्धा काळजी तुम्ही सगळे पत्रकारांनी घेतली पाहिजे. काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे आरोग्याच्या बाबतीत, कारण जीवन वेळेवर होत नाही, झोप वेळेवर होत नाही, प्रवास तेवढाच करावा लागतो. अपरात्री तुम्हाला बातमी एखादी गोळा करण्यासाठी पोहोचावं लागतं. त्यामुळे आपण आरोग्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. अशा प्रकारची विनंती देखील मी या निमित्तानं करणार आहे. आज आपण वृक्षारोपण केलं आहे, आंब्याची झाडं आपण लावलेली आहेत. सहकार मंत्री शंकरराव मेहतेवाडील साहेबांच्या नातीच्या हस्ते, म्हणजे सभापती ही नात आहे सहकार मंत्रीची. कारखान्या बाबतीत जास्त बोलणार नाही. मला आनंद आहे, आम्हाला संचालक मंडळाला सगळ्याला आनंद आहे की परवा दिवशी आम्ही बसून सगळ्या संचालकांनी बसून पूर्ण पातळी म्हणून सुरुवात करण्यासाठी म्हणून आम्ही कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा पगाराला त्या ठिकाणी सुरुवात केली. कारखान्याच्या वतीनं विशेष करून प्रशांत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तुमच्या हे सगळं खर्च त्यांचा आहे बरं, कारखाना काही देणार नाही, सगळा खर्च त्यांनी केला. आणि प्रश्न पैशाचा नाही, प्रश्न भावनेचा. पैसे अनेकांकडे आहेत, दानात फार कमी लोकांकडे आहे. आणि त्यामुळं त्यांचं देखील आभार व्यक्त करतो. चहाची व्यवस्था केलेली आहे. आभार प्रदर्शनासाठी मी निमंत्रित करेन. 1-2 मिनिटांनी या ठिकाणी आभार प्रदर्शन होतं. विनंती आपण विराजमान व्हावं, बसून घ्यावं. बाकीचे आज जो पत्रकार बनून